नमस्कार. आजच्याच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक तुम्हाला नवीन प्रकारचा चिवडा करून दाखवणार आहे. पातळ पोह्याचा चिवडा करायचा आहे, पण तो नागपुरी पद्धतीने करायचा आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते तुम्हाला. पातळ पोहे घेतलेत मी अर्धा किलो. ते स्वच्छ चाळून घेतलेत आणि 2 तास मी उन्हात वाळवले. म्हणजे असे चांगलेच होते, पण कुरकुरीत होण्यासाठी मी उन्हात थोडे वाळवले. अर्धा किलो पातळ पोहे, 1 वाटी खोबऱ्याची पीस आहेत, हे खोबऱ्याच्या चकत्या, 1 वाटी डाळे घेतले, फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे, लसूणच्या 5-6 पाकळ्या चेचून घेतल्या, 5-6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 1 कांदा घालायचा आहे ह्याच्यात आपल्याला. ह्याच्यामुळे टेस्ट चांगली येणार आहे. आणि बडीशेप आणि तीळ मी एकत्रच केले, हे फोडणीत घालणार आहे. आणि कढीपत्ता आणि फोडणीचे साहित्य. आता मी तेल गरम करायला ठेवले. शेंगदाणे आपण पहिला तळून घेऊया. शेंगदाणे तळून घ्यायचेत आपल्याला. तेल गरम करायला ठेवलेलं. शेंगदाणे तळले की आपण ह्यात पोह्यावरच काढायचे, म्हणजे त्यातलं तेल त्याच्यातच उतरेल. छान लागतो चिवडा. शेंगदाणे तळले, त्यात काढते मी. डाळे टाकलेत आता मी. डाळे तळून घेतले, आता काढते याच्यात. खोबरं घालायचंय. खोबरं पण चांगलं तळून घ्यायचं. खोबरं पण तळून झालंय, काढते आता. आता आपण कांदा तळून घ्यायचा आहे चांगला. कांदा लांब चिरायचा. तळल्यावर अजून बारीक होतोय तो, आता जरी मोठा दिसत असला तरी. खरपूस तळायचा, कारण याला वेळ लागणार आहे तळायला कांदा. कांदा पण आपला तळून झालाय. अगदी आपण ह्याला कुस्का राईसला किंवा बिर्याणीला तळतो त्याप्रमाणे तळून घ्यायचा. हा पण याच्यावर काढते मी. आणि आता आपण फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी घालायची, जिरे, हिंग घालायचा, 1.5 चमचा हिंग घालायचा, कढीपत्ता, लसूण, मिरच्या घालायच्या आणि थोडं परतून घ्यायचं आपल्याला हे. त्याच्यानंतर हळद घालायची. एक 5 मिनिटं परतून घ्यायचं. आता हळद घालूया 1 चमचाभर. आणि मीठ घालायचं चवीनुसार.
तेलातच घालूया म्हणजे सगळीकडे लागते. आणि हे आता पोहे आपण ह्याच्यात घालून एकसारखं हलवून घ्यायचं. एकसारखं सगळीकडे लागलं पाहिजे. हळद, तिखट, मीठ. हा आपला पातळ पोह्याचा नागपुरी पद्धतीचा चिवडा तयार झालाय. मस्त झालाय, खमंग वास येतोय. अशा पद्धतीने तुम्ही पातळ पोह्याचा नागपुरी पद्धतीचा चिवडा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.